हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे. त्यासोबत वाटाणे, बटाटा, गाजर आणि पुदिना ते पण स्वच्छ कापून धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेले आहेत. आणि इथे मी दही घेतलेलं आहे. दहीमध्ये बिर्याणी मसाला टाकलेला आहे मी 1 चमचा. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये. तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, एकजीव असं. त्यानंतर मी ते कढईमध्ये तेल घेत आहे. तुम्ही बटर पण यूज करू शकता. त्यामध्ये इथे मी 1 चिमूटभर जिरं टाकलेलं आहे. जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 विलायची आणि थोडेसे खडे मसाले ॲड करायचे. खडे मसाले छान तेलामध्ये भाजून घ्यायचे. खडे मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजले की त्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत. मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतले होते. कांदे पण तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. कांद्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर आला की त्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. मी त्यामधून कट केलेल्या होत्या. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यांना बारीक चिरून पण टाकू शकता त्यामध्ये. नंतर मी इथे टोमॅटो घेत आहे. मी इथे मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले होते बारीक चिरून. ते पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं टोमॅटो असे मऊ शिजेपर्यंत. त्यानंतर मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करत आहे त्यामध्ये. ती पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची. मसाले तेलामध्ये छान परतले गेले पाहिजे, त्याची काळजी घ्यायची आपण. त्यानंतर मी इथे 2 टीस्पून लाल तिखट ॲड करत आहे. 2 टीस्पून अंबारी लाल तिखट, 2 टीस्पून धनेपूड आणि थोडीशी हळद. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. लो फ्लेमवरती मसाले भाजायचे, ते करपले नाहीत पाहिजे त्यासाठी. त्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड करत आहे, मसाले जळू नये किंवा करपू नयेत त्यासाठी. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट मसाले मऊ शिजेपर्यंत त्यांना आपण झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता मसाल्यांना तेल वगैरे छान सुटलेलं आहे. त्यानंतर इथे मी ॲड करत आहे बटाटा. इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले होते. गाजर, वाटाणे, इथे मी पावशेर वाटाणे घेतले होते. पुदिना, मी इथे जास्त पुदिना ॲड करते कारण पुदिन्याचा स्मेल पुलावला खूप छान येतो. त्यानंतर थोडी कोथिंबीर. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते पण आपल्या सगळ्या भाज्यांना मसाले छान लागले पाहिजेत. आणि जे आपण दही आणि मसाला मिक्स करून घेतला होता ते पण त्यावरती आपण टाकायचं. तुम्ही बघू शकता खूप क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दही टाकल्यानंतर भाज्या 2 मिनिट कंटिन्यू आपण अशा मिक्स करून घ्यायच्या, ते दही फाटू नये यासाठी. आपल्या त्या भाज्यांवरती 1 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचं जोपर्यंत भाज्यांना तेल सुटत नाही. तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांना तेल वगैरे छान सुटलेलं आहे. ते मिक्स करून घ्यायचं छान.
त्यानंतर जे आपण तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते ते तांदूळ इथे ॲड करायचे. मी तांदूळ एक 20 ते 25 मिनिट भिजत ठेवलेले होते. आणि मी 2 कप इथे तांदूळ घेतलेले होते. मी तेवढंच पाणी पण घेत आहे. मी इथे पाणी पण 2 कप घेतलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित भाज्या आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचे आपले धुतलेले. चवीनुसार मीठ ॲड करायचं. मीडियम फ्लेमवरती आपण आपला पुलाव शिजू द्यायचा, त्यामुळे मऊ आणि छान शिजतो. तुम्ही बघू शकता. आपला पुलाव रेडी आहे. एकदम सुटसुटीत आणि चिकट नाही झालेला आपला पुलाव. हा पुलाव तुम्ही गरम गरम सर्व करू शकता, रायत्यासोबत, लोणच्यासोबत, चटणीसोबत. बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आपला पुलाव. व्यवस्थित सुट्टा विदाऊट चिकट झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जाऊन विजिट करा, सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट अँड शेअर. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.